नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे मानगाव बाबतचा आणि हा अगदी छोटेखानी व्हिडिओ असणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मानगाव बाबतचा अगदी जो 8 दिवसामध्ये बदल झाला होता, 8 दिवसामध्ये जे कामचं झालं होतं, ते पाहिलं होतं आणि त्यामध्ये मागच्या व्हिडिओचा त्याच्या मागच्या व्हिडिओचा रेफरन्स दिला होता, की त्याच्यानुसार हे काम किती झाले ते. पण काहींना आता खूप कन्फ्युजन झालं असेल, की तो व्हिडिओ बघायचा, मग हा व्हिडिओ बघायचा किंवा हा व्हिडिओ बघून नंतर तो व्हिडिओ बघायचा आणि मग ते कंपेअर करायचं. सो हा अगदी छोटेखानी व्हिडिओ आणलेला आहे, की ज्याच्यामध्ये जे एकदम व्हिजिबल जे फरक झालेले आहेत, जे काम झालेलं आहे, जो इझिली समजतोय, इझिली दिसतोय, तो या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत, की काय-काय काम झालं. दोन्ही कंपेअर करणार आहोत एका स्क्रीनमध्ये आणि आपण पाहणार आहोत, की किती काम झालेलं आहे ते. आणि ह्या व्हिडिओमध्ये ते स्पॉट फक्त घेतलेले आहेत, जिथं आपल्या काम क्लिअरली झालेलं आहे ते दिसतंय ते. जे काम असंही आहे, की झालेलं आहे, पण आपल्या ते व्हिडिओमध्ये दिसत नाही क्लिअर. सो आपण ते सध्या या व्हिडिओमध्ये वगळले. त्याच्यावरती आपण नंतर कधीतरी बोलूयात. पण या व्हिडिओमध्ये हा एक आपला प्लॉट असणार आहे आजच्या व्हिडिओचा. तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे माणगाव ॲपाचा स्टार्टिंग पॉइंट, जो एकदम माणगाव रेल्वे स्टेशनच्या जवळचा आहे तो. तर तुम्ही पाहू शकता इथं कॉलम समोर आपल्याला दिसत आहेत. जे अगोदरचे वरती कोपऱ्यामध्ये दिसतंय ते 8 दिवसापूर्वीचे आहेत आणि ह्या 8 दिवसानंतरचे किती फरक आहे. तसंच इकडं बाजूला हा अगोदर कसा रस्ता होता पलीकडे जाण्यासाठी आणि इकडे कसा आता खड्डा आहे, खड्डा केलेला आहे कॉलमसाठी वगैरे, ते ह्या व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसत आहे. सो आपण समजू शकतो की 8 दिवसामध्ये खूप सारं काम या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. इकडून जर थोडं पुढे गेलो, तर येतो तो म्हणजे पुणे रोडवरचा ब्रिज आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला भराव करायचं बाकी होतं. ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगोदरचं जे व्हिडिओचा फ्रेम फोटो एक पिक्चर फ्रेम आहे, त्यामध्ये पाहू शकतो. आणि इकडे आता पाहू शकतो की किती भराव वगैरे टाकून लेवल वगैरे केलेली आहे ती. तसेच जो पुढचा इथूनच थोडा पुढे रोड आहे त्याचा लास्ट टाईम काय अवस्था होती आणि आत्ता कशी अवस्था आहे ते पाहू शकता. अगोदर फक्त खडी टाकली होती, लूज खडी होती आणि आता सिमेंट आणि खडी मिक्स करून टाकलेली आहे. सो ते दोन्ही फरकसुद्धा क्लिअरली दिसतायत आणि त्याच्यावरती ते ओलं राहण्यासाठी त्याला ओलावा मिळून व्यवस्थित मजबूत येण्यासाठी ते कापड वगैरे अंथरलेलं आहे. सो इथे सुद्धा खूप सारं काम झालेलं आहे. आणि इकडून जर डायरेक्ट आपण पुढे जाऊयात, जो काळ नदीवरचा ब्रिज आहे त्याच्या पुढच्या साईडला काळ नदीचा ब्रिज आहे तिथे सुद्धा काम झालेलं आहे. पण तेवढं व्हिजिबल दिसत नाही व्हिडिओमध्ये. सो आपण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलूयात. पण ह्याच्या पुढचा जो रस्ता होता, तो फक्त तिथे लेवल करण्यात आली होती. तिथेच फायनल सिमेंटचं कसं काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. 2 लेन केलेले आहेत तिथे आणि त्याचं काम रिसेंटली एक आदल्या दिवशी एका साईडचं लेनचं बहुतेक काम झालेलं आहे आणि 8 दिवसापूर्वी पूर्ण तिथं फक्त प्लेन होता. आता तिथं रस्ता आलेला आहे. सो इथे सुद्धा खूप फास्ट काम झालेलं आहे. जेणेकरून रस्ता लवकर लवकर चालू करता येऊ शकतो. त्या दृष्टीने हे सगळं काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जर थोडं पुढे गेलो, तर माणगाव व्यापाचा एंड पॉइंट जिथे ढालकर फाट्यावरून रस्ता आतमध्ये जातो. निजामपूर किंवा रायगड साईडला किंवा खोपोली साईडला वगैरे जाण्यासाठी हा रस्त्याचा सर्रास वापर केला जातो. त्या ठिकाणचा हा ब्रिज आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की किती अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता किती भराव झालेला आहे आणि आता किती भराव झालेला आहे. सो तिथे सुद्धा भराव करून लेवल करायची लवकरात लवकर लेवल करायचे प्रयत्न चालू आहेत. तर हा होता एक शॉर्ट छोटेखानी व्हिडिओ. फुल एक अपडेट होता, क्विक अपडेट, की तुम्हाला समजून जाईल पटकन, की काय-काय फरक होता अगोदरच्या रस्त्यामध्ये आणि आता 8 दिवसानंतर इथे काय-काय कामं झाली आहेत ते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.